नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला वरदलक्ष्मीची पूजा मी कशी केली ती शेअर करणार आहे। आज शुक्रवार, तर आपल्या पूजेची सुरुवात ही उंबरठा लेपण रांगोळी यानेच होते। मी हे सकाळी सर्व करून घेतलं, कारण इथूनच माता लक्ष्मीचे आगमन होत असते। त्यामुळे आपला प्रवेशद्वार असा छान सुशोभित दिसतो। वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यात करायचे असते। रक्षाबंधनाच्या आधीचा जो शुक्रवार येतो ना, त्या दिवशी करायचे। यावर्षी 8 ऑगस्ट या दिवशी हे वरदलक्ष्मी व्रत आले आहे। हे वर्षातून एकदाच करायचे असते आणि उद्यापनही त्याच दिवशी करायचे असते। वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी, या व्रतामुळे घरामध्ये सुखशांती लाभते, तसेच आपल्या आर्थिक अडचणीही दूर होतात। कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये सर्वजण ह्या स्त्रिया हे व्रत करत असतात। तर चला, मीही यावर्षीपासून सुरुवात करणार आहे वरदलक्ष्मी व्रताला। चला सुरुवात करूया आपल्या पूजेला। उंबरठा लेपण, रांगोळी, देवपूजा हे सर्व झाल्यानंतर मी पूजेची मांडणी केली। ही पूजा सकाळीच करायची असते। पूजेसाठी जे जे सर्व मला लागणार होते ते सर्व मी आधी काढून घेतले, म्हणजे सारखे सारखे उठायला नको। सर्वप्रथम जिथे पूजा करायची तिथे रांगोळीने मी स्वस्तिक काढून घेतले आणि चौरंग ठेवला आणि त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरले। कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करून करायची असते, त्यामुळे मी आधी समई प्रज्वलित करून घेतली आणि त्यानंतर आधी संकल्प केला। त्या संकल्प करण्यासाठी आपल्या हातामध्ये आधी एक फूल, तांदूळ, हळदी कुंकू घ्यायचे, आपलं नाव, गोत्र हे म्हणायचं आणि नंतर महालक्ष्मी आईला प्रार्थना करायची की आपण कोणत्या कार्यासाठी हे व्रत करत आहोत। संकल्प करून झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पाचा अभिषेक मी आधीच केला होता, तो शूट नाही झाला, व्हिडिओ खूप मोठा झाला असता। आधी मी महालक्ष्मी आईचा फोटो आहे जो माझ्याकडे, तो चौरंगावर ठेवून घेते आणि त्याची पूजा करून घेते। त्यानंतर त्या फोटोसमोर आपल्याला एक कलश मांडायचा असतो। कलशाखाली थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आणि तांदळाचं अष्टदल कमल काढायचं असतं। मला नीट काढता येत नाही, म्हणून मला जसं जमेल तसं मी काढते। यानंतर आपल्याला एक कलश ठेवायचा आहे। माझ्याकडे हा महालक्ष्मी आईचा साचा आहे, तर मी तोच ठेवणार आहे। या साच्याला एक कलश दिलेला आहे। या कलशामध्ये मी तांदूळ, 1 रुपयाचे नाणे आणि 1 सुपारी घातली। हा कलश, संपूर्ण कलश तांदळाने भरायचा असतो। मार्गशीर्षमध्ये आपण यामध्ये पाणी भरतो, पण वरदलक्ष्मी व्रत करताना यामध्ये तांदूळ भरायचे आणि त्यावर श्रीफळ ठेवायचे। माझ्याकडे लक्ष्मी आईचा सुंदर असा मुखवटा आहे, तो मी या श्रीफळाला घातलेला आहे। आणि सुंदर असा महालक्ष्मी आईचा मी साज शृंगार केला। त्यानंतर माझ्याकडे जे श्रीयंत्र, अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यांचीही पूजा केली। यानंतर रांगोळी काढली, खूप प्रसन्न असं वाटत होतं।
यानंतर नैवेद्यासाठी मी फळे, ड्रायफ्रूट्स, मिठाई, केशर दूध हे घेतलं. आपल्याला जसे यथाशक्ती जमेल तसे नैवेद्य दाखवायचा असतो. देवी आईला तुमची भक्ती प्रिय आहे. तुम्हाला आता मी माझी संपूर्ण पूजा दाखवते. खूप प्रसन्न असं वाटत होतं. मी वरदलक्ष्मी व्रताची कथाही वाचली. मला याचं पुस्तक नाही मिळालं. मी गुगलवरून PDF डाउनलोड करून घेतला आणि कथा वाचली. त्यानंतर वरदलक्ष्मीची आरतीही केली. तसेच श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक याचं देखील पठण केलं आणि महालक्ष्मी आईला नमस्कार केला. काही माझ्याकडून या पूजेमध्ये चूक झाली असेल तर आई मला माफ कर अशीही मी बोलले. आता यानंतर मला अजून खीरही बनवायची आहे. या व्रताचं संध्याकाळी उद्यापन करायचं असतं. 5 सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन खिरीचा प्रसाद द्यायचा असतो. मार्गशीर्षमध्ये जसे आपण सुवासिनींना यथाशक्ती देतो तसं द्यायचं. त्यांची ओटी भरायची आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तरपूजा करायची. तर अशी केली मी वरदलक्ष्मीची पूजा. कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.